नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या वातावरण हे खूप चांगलं झालेलं आहे. त्यामुळे आता थंडीला घाबरून घरामध्ये बसण्याची गरज नाही. थंडीचे दिवस हे आता जवळपास संपलेले आहेत. त्यामुळे आता फक्त माणसंच नाही तर निसर्गातील प्राणी पक्षी सुद्धा या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. मित्रांनो, साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटी कॅनडामध्ये जवळपास सर्व झाडांना अतिशय सुंदर सुंदर अशी फुलं येतात आणि या सीझनमध्ये आपल्याला सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुलं सर्वत्र पाहायला मिळतात. कॅनडामध्ये या सीझनला चेरी ब्लॉसम सीझन असं म्हणतात, कारण या सीझनमध्ये झाडांना पानांपेक्षा फुलं ही खूप जास्त प्रमाणामध्ये आलेली असतात. त्याचबरोबर या सीझनमध्ये कॅनडात ट्युलिपची फुलं पण खूप जास्त प्रमाणामध्ये येतात. बऱ्याच ठिकाणी शेतकरी ट्युलिप फेस्टिवल पण ऑर्गनाईज करतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेरी ब्लॉसमचा सीझन कसा असतो आणि झाडांना किती जास्त प्रमाणामध्ये फुलं येतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग आमच्या सोबत या आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडातील एक अतिशय सुंदर निसर्ग पाहायला मिळेल. छान छान फुलं आलेत. याला चेरी ब्लॉसम ट्रीज म्हणतात ना. बरोबर. किती छान फुलं आहेत धनुष. हो. छान आहेत कलर. आणखीन म्हणजे पूर्ण ब्लूम झाली नाहीत, थोडंसं बाकी आहे. माझे फोटो. धनुष चेहरा दाखव ना तुझा. साईडला हो ना जरा.
स्माइल. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. कॅनडातील चेरी ब्लॉसमचा सीझन खरंच खूप आकर्षक असतो आणि या सीझनचा आनंद घेण्यासाठी बरेच लोक बाहेर येतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडातील ट्युलिप फेस्टिवल दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण सध्या ट्युलिपचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये अतिशय सुंदर ट्युलिपचे फुलं आपल्याला सर्वत्र अशी छान पाहायला मिळतात. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.